नमस्कार. आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यातल्या काही निवडक उतारांवर सविस्तर बोलणार आहोत. हो. हे पुस्तक अनेकांनी वाचलं असेल, अनेकांसाठी ते खूप नॉस्टॅल्जिक असेल. पण आज आपण जरा वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. हो. म्हणजे या कथांमधल्या आठवणींच्या पलीकडे जाऊन त्यात एक विचार दडलेला आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण प्रश्न हा आहे की आजच्या जगात ह्या कथांमधली मूल्य टिकू शकतात का? की त्या फक्त एक गोड आठवण बनून राहिल्यात. बरोबर. आणि ह्याच चर्चेतून आपण हेच शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हाच कळीचा मुद्दा आहे, माहितीये. कारण या केवळ श्याम नावाच्या मुलाच्या आठवणी नाहीत. नाही. त्या एका विशिष्ट काळात, म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत चारित्र्य कसं घडवलं जायचं याचा एक मस्तुपाठ आहे. यात आईचं प्रेम तर दिसतंच, पण त्या पलीकडे स्वाभिमान, कामातली प्रतिष्ठा, सचोटी ही शाश्वत मूल्य कशी रुजवली जातात हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. चला मग ह्याच विचाराने सुरुवात करूया. पुस्तकात एक मूलभूत कल्पना मांडली आहे. हो. की लहान मुलाचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं किंवा मेणासारखं असतं. त्याला हवा तसा आकार देता येतो. हो. आणि हे केवळ तोंडी उपदेशाबद्दल नाहीये. मुलं ऐकण्यापेक्षा पाहतात जास्त. अगदी. जसं उतार्यात म्हटलंय की आई-वडिलांचे व्यवहार जर स्वच्छ असतील, प्रेमळ असतील, तर मुलांची मनं कमळासारखी टवटवीत होतात. आणि याच्या उलट असेल तर मग तीच मनं कोमेजून जातात. घरात जर सतत आदळापड, भांडणं असतील तर त्याचा परिणाम थेट मुलांवर होतो. खरे. ही गोष्ट आजचं मानसशास्त्र ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणून ओळखतं. साने गुरुजींनी ते तेव्हाच ओळखलं होतं. याचं एक अगदी उत्तम उदाहरण म्हणजे तो पत्रावळ शिकण्याचा प्रसंग मला आठवतोय. हो. श्याम पत्रावळ शिवायला शिकायला नकार देतो. त्याला ते काम कमीपणाचं वाटतं. बरोबर. आणि मग आई त्याला जेवायलाच वाढत नाही. हा एक प्रकारचा सत्याग्रहच होता की नाही? सत्याग्रह हा शब्द खूपच समर्पक आहे. पण आजचे पालक याकडे कदाचित वेगळ्या नजरेने पाहतील. म्हणजे जेवण नाकारणं ही एक प्रकारची भावनिक शिक्षा नाही का? इमोशनल पनिशमेंट. हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. साने गुरुजींच्या काळात मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठीही हे योग्य मानलं गेलं असेल. पण आजच्या काळात पालक मुलांच्या नात्यात ते तितकंच प्रभावी ठरेल का, हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे. आज कदाचित हा दृष्टिकोन थोडा कठोर वाटेल. पण त्यामागचा हेतू पाहिला तर तो महत्वाचा वाटतो. अगदी. आईला श्यामला फक्त एक कौशल्य नाही शिकवायचंय. नाही. तिला कोणतंही काम कमी नसतं आणि जे काही करीन ते उत्कृष्ट करीन ही वृत्ती रुजवायची. अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती मग आपल्याला श्यामच्या वडिलांमध्येही दिसते. हो. तो धोतर वाळत घालण्याचा प्रसंग. हो. ते धोतर वाळत घालताना सुद्धा दोन्ही टोकं अगदी व्यवस्थित जुळवून नीटनेटकेपणाने घालत. यालाच डिग्निटी ऑफ लेबर म्हणतात. प्रत्येक कामात एक सौंदर्य आहे, एक प्रतिष्ठा आहे. मग ते पत्रावळ शिवणं असो, धोतर वाळत घालणं असो किंवा पुस्तक लिहिणं असो, हा विचार किती मोलाचा आहे. प्रत्येक कामात सौंदर्य शोधण्याची ही वृत्ती झाली. पण जेव्हा मोह समोर येतो तेव्हा काय? म्हणजे चारित्र्याची थेट परीक्षा होते तेव्हा. त्यासाठी तो लग्न समारंभातल्या दक्षिणेचा प्रसंग आहे. हो. तो प्रसंग खूपच मार्मिक आहे. दक्षिणा वाटली जात असताना लहानगा श्याम नकळतपणे हात पुढे करतो. अगदी सहजपणे. हो. मुलांसाठी हे स्वाभाविक आहे. पण आई त्याला रागवत नाही, मारत नाही. ती घरी आल्यावर त्याला समजावते. हो. आणि तिचं ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलंय. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. क्या बात आहे. म्हणजे ज्याने कष्ट केले आहेत त्यानेच फळ घ्यावे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आजच्या जगात पाळणं खूप कठीण आहे. तुम्ही एक महत्वाच्या पैलूला हात घातलाय. ही गोष्ट केवळ 2 आण्यांची नाही, तर ती स्वाभिमानाची आहे. तुमची किंमत तुम्हाला बाहेरून काय मिळतं यावर नाही, तर तुम्ही आतून काय आहात, तुम्ही काय निर्माण करता यावर अवलंबून आहे, हे शिकवणं. आणि याला जवळून पुस्तकात इतर उदाहरणं पण दिली आहेत नाही का? हो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हुवर यांचं मुलाचं किंवा रशियन कामगारांचं उदाहरण, जे विना कष्टाची भेट स्वीकारत नाहीत. म्हणजे हे मूल्य जागतिक आहे हे पटवून देण्यासारखं आहे. स्वाभिमानाची ही परीक्षा एका वेगळ्या रूपात पुन्हा येते जेव्हा श्याम पुस्तक विकत घेण्यासाठी वडिलांच्या खिशातून पैसे चोरतो. हो. 5 रुपयांची नोट. त्याचा तो आतला संघर्ष खूपच वास्तविक वाटतो. एका बाजूला ज्ञानाची ओढ आणि दुसऱ्या बाजूला नैतिकतेची जाणीव. हो.
पात करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, ही ओळ त्याचं द्वंद्व अचूक पकडते. आणि इथे पुन्हा एकदा आईची भूमिका अविस्मरणीय आहे. ती त्याला शिक्षा करत नाही. नाही, ती फक्त एकच प्रश्न विचारते. ती म्हणते, चोरी करू नये हे वाक्य तू वाचले आहेस? पण शिकला नाहीस. बरोबर. या एका वाक्यात सगळं काही आलं. यालाच सम्यक ज्ञान म्हणतात, जे ज्ञान केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता तुमच्या आचरणात उतरतं. हे आजच्या शिक्षण पद्धतीवर एक मोठं भाष्य आहे, नाही का? अगदी. आपण मुलांना माहिती देतो, गुण मिळवायला शिकवतो, पण ते ज्ञान त्यांच्या चारित्र्याचा भाग बनतं का? नेमका तोच मुद्दा. आई श्यामला इन्फॉर्मेशन आणि विस्डम मधला फरक शिकवत आहे, जो आजच्या गुगलच्या जमान्यात आपण विसरून चाललो आहोत. खरंय, पोपटासारखं पाठांतर करून उपयोग नाही. नाही, ते ज्ञान तुमच्या वागण्यात दिसायला हवं. आईचा तो एकच प्रश्न श्यामच्या मनावर आयुष्यभराचा संस्कार करून जातो. आपण शिस्त, स्वाभिमान आणि सचोटीबद्दल बोललो. पण या पुस्तकाचा जो आत्मा आहे, तो म्हणजे त्यातलं निखळ, निस्वार्थ प्रेम. हो. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्यामने त्याच्या लहान भावासाठी शिवलेल्या नवीन कोटची गोष्ट. हो, ती कथा वाचताना आजही डोळे पाणावतात. गरिबी आहे, घरात खाण्याचे वांधे आहेत. अशा परिस्थितीत तो आपल्या खाऊचे पैसे वाचवतो. हो, जमून आपल्या लहान भावासाठी एक कोट शिवतो. भर पावसात भिजत चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून तो घरी येतो. आणि भावाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. त्याला जे समाधान मिळतं ते शब्दांपलीकडचं आहे. पुस्तकातली ती ओळ आठवते, तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. ती आईची शिकवण होती. हो, अगदी. त्या शेवटच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. हो, याचा अर्थ आईने जे संस्कार केले, जे प्रेम दिलं, ते आता वाया गेलेलं नाहीये. ते आता तिच्या मुलाच्या कृतीतून फुलून आले आहे. खरंय. खरी श्रीमंती पैशात नसून या भावनांमध्ये आहे, हेच ही कथा सांगते. प्रेमाचं हे रूप जितकं सुंदर आहे, तितकंच ते एकाकी असू शकतं, हे दाखवणारी एक लहानशी पण तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे मेलेल्या पक्षाची. हो, श्याम आणि त्याच्या मित्रांना पक्षाच्या पिल्लावर खूप प्रेम असतं. पण त्याला वाचवण्यासाठी काय करावं याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं. हा एक खूप सखोल विचार आहे. साने गुरुजी इथे यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या 3 गोष्टी सांगतात: प्रेम, ज्ञान आणि शक्ती. तुमच्याकडे प्रेम आहे, कणव आहे, पण योग्य ज्ञान नसेल तर ते प्रेम आंधळं ठरू शकतं. जसं त्या मुलांनी प्रेमापोटी पिल्लाच्या चोचीत कण आणि पाणी घातलं. हो, पण कदाचित तेच त्याच्या मरणाला कारण ठरलं असेल. आणि ज्ञानाचं काय? प्रेमाशिवाय ज्ञान? ते निरर्थक, कोरडं आणि प्रसंगी धोकादायकही ठरू शकतं. आणि या दोन्ही गोष्टी असूनही, म्हणजे प्रेम आणि ज्ञान असूनही, जर कृती करण्याची शक्ती किंवा क्षमता नसेल तर त्या दोन्ही गोष्टी असून नसल्यासारख्याच आहेत. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींचा संतुलित विकास किती महत्वाचा आहे, हा संदेश मिळतो. तर आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. हो. श्यामची आई मधील या कथा केवळ नॉस्टॅल्जिक आठवणी नाहीयेत, नाहीत, अजिबात नाहीये. तर त्या चारित्र्य घडवण्याचे, एक उत्तम माणूस बनण्याचे कालातीत धडे आहेत. नक्कीच. आणि पुस्तकात एका ठिकाणी एक सुंदर प्रश्न विचारलाय, कोणता? की बालपणीची भोळी श्रद्धा चांगली की प्रौढ वयातील संशय? या कथांची ताकद हीच आहे की त्या प्रत्येकाला या प्रश्नावर विचार करायला लावतात. आपल्याला आपल्या आत डोकावून पाहायला भाग पडतात. हो, आपण आजही त्या भोळ्या श्रद्धेचा काही अंश जपला आहे की नाही हे तपासायला लावतात. आणि आजच्या काळात जिथे भव्य आणि भडक गोष्टींना, व्हायरल कंटेंटला जास्त मागणी आहे, हो, तिथे अशा साध्या, सरळ आणि संस्कारक्षम कथांचं स्थान काय आहे? जर आपण अशा कथा सांगणे आणि ऐकणे बंद केले तर आपण काय गमावून बसू? मला वाटतं आपण आपलं मूळ गमावून बसू. मूळ? हो, या कथा म्हणजे आपल्या भावनिक आणि नैतिक जडणघडणीचा पाया आहेत. तो पायाच कच्चा राहिला तर त्यावर आपण कितीही उंच इमारत बांधली तरी ती तकलादूच असेल. अगदी खरंय. आणि जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंतही पोचवा. हो, कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, श्यामची आई हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. नक्कीच. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.